दिवसभर गांड घसून आम्हाला आमच्या कष्टाचं फळ भेटाना. टोमॅटोच्या उत्पन्न मागचं जर कष्ट पाहिलं तर गिराईक म्हणाला आम्हाला 40-50 रुपये किलोनं पैसे घ्या, पण सरकारला काय मात्र आमची क्यू येईना. खताची गोण जी 300 ते 400 रुपयाला होती ती आज 2 ते 2,500 रुपयाला मिळू राहिली. कसं खत घालावं कसं नाही. महादांची किंमत 3200 रुपये झाली. डिझेल महाग झालं, पेट्रोल महाग झालं, सगळं महाग झालं. इतके दिवस कांद्यानं केलं होतं वाटोळं, आता तंबट्यानं केलं वाटोळं आमचं आलं. कसं काय शेतकऱ्यानं जगावा आणि कसं काय राहावा, ते काय नाही ढेकळं खावा काय अशी परिस्थिती शेतकऱ्याची झालेली. शेतकऱ्याच्या पोराच्या शिक्षणाचं तर वाटोळं झालेलं आहे. इंग्लिश मिडियमला तर नाही घालवत, पण मराठी शाळेची सुद्धा फी सुटायची नाही असा बाजारभाव या तंबाट्याचा. तुम्हाला एवढं शेवटचं सांगतो, शेतकरी जागला तर तुम्ही जागशाल. तुमच्या किती काही येऊ द्या, किती बिल्डिंगा बांधा, किती काय IT टेक्नॉलॉजी करा, पण शेतकऱ्यानं जर नाही पिकवलं तर तुमच्या ताटात आहे ना भाकर कुडूनच येणार नाही. त्याच्यामुळे आहे ना सरकारला मावाली एक कळकळीची विनंती आहे. अहो हे सोपं नाही, याचं एक पांट वाकडं झालं ना तर रातभर झोप येत नाही. काय मारावं काय नाही. दुकानदार एक बाटली नाही देत, 4 देतो. 4 कशा मारावं काय, ते डोकं पडत बंद. दुकानदाराचे निदान उदरी सुटल असा तर भाव द्या सरकार. एवढं बोलतो आणि थांबतो. जय जवान जय किसान. जे एवढी कष्ट करून जर शेतकऱ्याला भाव भेटत नसेल, टमाट्याला 10 रुपये किलोने भाव जर जात असेल तर ते खर्चच 15-20 रुपये होतो 1 किलो मागे. खायला काय राहणार त्या शेतकऱ्यासाठी.